जळगाव तालुक्यातील म्हसावद महावितरण कार्यालयात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आंदोलन करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला। ग्राहकांना घरात इलेक्ट्रिक शेगडी वापरण्यावर नियमांचे धडे देणाऱ्या महावितरणच्या कार्यालयात चक्क इलेक्ट्रिक शेगडीवर चहा बनत असल्याचे उघड झाले। त्यामुळे संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत ग्राहकांसाठी वेगळे नियम आणि कर्मचाऱ्यांसाठी वेगळे का असा सवाल उपस्थित केला। या संपूर्ण प्रकारामुळे स्मार्ट मीटरच्या वादात आता महावितरणच अडचणीत सापडले आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। तुम्हाला फोन आला की मी 100% सांगतो तुम्हाला फोन आलेला, कारण मी त्याच्यातला माणूस आहे। बरोबर तुम्हाला सांगितलं का इथून निघाले व जळगाव यायला कापुरी साहेबांना, हा तुम्ही गेले का? नाही, कारण तुम्हाला माहिती आहे यांची समस्या आपल्याला ऐकून घ्यावी लागेल। शेतकरी वर्ग आमच्याकडे येणार आहे, यांची समस्या आपल्याला, मग त्यांनी असं का गोडवरून उत्तर द्यायचं? आणि आम्हाला स्थानिक वायरमन पाहिजे सर, कारण तो राव रात्री 3-4 घंटे लाईट नव्हती। आम्ही याच्यासाठी रात्री सर जातो सर ऑफिसला आलेलो आहे बोरणावरून। मी माजी सरपंच बोलतोय। त्यांनी आमच्या गावाला गुरुवारच्या दिवशी आले आणि लोकांना चुते बनवून नवीन मीटर बसवले त्यांनी, आणि बाकीच्यांना म्हणा तुम्हाला इतकं बिल येईन, आम्ही तुमच्याकडे रीडिंग घ्यायला येणार नाही, असं नाही, आम्हाला परवानगी आहे। आणि इथं MSCB आल्यावर स्वतःच हे शेगडी वापरताय, याचं काय कारण आहे? मग हे बिल कोणावर काढताय? हे साधारण शेतकऱ्यांवर काढताय हे बिल, हा? त्यांचे लोक आहे ना, लोकांपासून पैसे घेतात वायरमॅन लोक, आणि 3500 कोणाला 4000 कोणाला 5000 त्यांनी पैसे दिले नाही, म्हणून त्यांना लोकांना बायपास करून त्यांनी स्वतः बायपास करून दिलेलं आहे। आणि मॅडम नसताना रात्री 2-3 घंटे लाईट नव्हती, पूर्ण इंदिरानगर अंधारामध्ये होतं, आणि गावात स्थानिक वायरमन पाहिजे। कमी जास्त काही झालं त्याच्या जबाबदार कोण राहील? नाव सांगा, तुम्ही कोणत्या पदावरती आहात? गणेश पाटील ऑपरेटर। या ठिकाणी शेगडी जी आहे ती कनेक्शन असलेली शेगडी या ठिकाणी दिसली आहे। नेमका इमर्जन्सी वापर काय होतो शेगडीचा? तुम्ही इमर्जन्सी सहसा तिचा वापरच नाहीये, फक्त पहिल्यापासून मी यायच्या पहिल्यापासून ती तिथं आहे, तिथं असा इमर्जन्सी वापर काही नाहीये। जर इमर्जन्सी असलं चहा पाण्यासाठी जर होत असेल तर करत असतील, बाकी पण तसा तिचा वापर नाहीये। या ठिकाणी चहाचं साहित्य जे आहे ते सुद्धा त्यासोबत आहे? हो, चहा गांडी वगैरे असेल वापरतात लोक इमर्जन्सीसाठी, कोणी बाहेर नाही जाऊ शकत, सबस्टेशन सोडता येत नाही। पण शेगडी वापरली नाही पाहिजे, आपण शेगडी न वापरायचं आवाहन लोकांना करतो असं वाटतं? आहे दादा, ते आताची नाही आहे, आता ते पहिले कोणी लावले ते मला पण नाही सांगता येणार, मी बदलून इकडे नवीन आलेलो आहे त्याच्यामुळे। वापरली नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? शेगडीचा वापर नसतोच दादा, तिचा 99% तिचा वापर नाहीच आहे। पण या ठिकाणी इमर्जन्सीला सुद्धा वापरू नये असं तुम्हाला वाटतं? हो, पण तिचा वापर नाहीच आहे 99%। 1% कधीतरी होतो, झाला तर होतो, नाही तर नाही। लोकांना काय आवाहन कराल तुम्ही? शेगडी वापरावी का न वापरावी? शेगडी वापरावी नाही, आणि इथे वापर नाही तिचा, हे बी मी स्पष्ट सांगतो, कारण तिचा वापरच नाहीये। सर, स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात आंदोलन झालेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? लोकांचं असं म्हणणं की स्मार्ट मीटर जे आहे तर ती सक्ती नाहीये, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस देखील विधानसभेमध्ये माहिती दिलेली आहे, आणि स्मार्ट मीटर सक्तीचा नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। स्मार्ट नाव सांगा सर आणि पद. मी VS कापुरे, उपकार्यकारी अभियंता, जळगाव ग्रामीण उपविभाग। स्मार्ट मीटरचा सगळ्यात जास्त फायदा जो आहे तो आपल्या ग्राहकाला आहे, कारण पूर्वीचे जे काही मीटर होतं त्या मीटरचं रिडिंग घेणं हे मॅन्युअल पद्धतीने व्हायचं। तिथं आमचा मीटर रिडिंग एजन्सीचा माणूस जायचा, तो रिडिंग आणायचा, बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये रिडिंग घेतली जायची नाही, रिडिंग प्रॉपर यायची नाही, त्यामुळे बिलिंग कंप्लेंट्स तयार व्हायच्या आणि ग्राहकाला बऱ्याच वेळेस MSCBच्या कार्यालयात चक्रा माराव्या लागायच्या। आता स्मार्ट मीटर याच्यासाठी कुठल्याही माणसाची गरज नाही, स्मार्ट मीटरचं रिडिंग एनी टाइम आम्हाला उपलब्ध राहील आणि त्याचं बिल
जे आहे त्या रिडिंगनुसार म्हणजे ऑटोमॅटिक जी काही रिडिंग आलेली राहील त्या रिडिंगनुसार ग्राहकाचं बिल तयार होणार आहे. म्हणजे जो ह्युमन एरर असतो तो ह्युमन एरर या स्मार्ट मीटरमधून निघून जाणार आहे. त्यामुळे ग्राहकाला जे काही बिलिंग कंप्लेंटसाठी चक्रा मारावं लागायचा त्या चक्राचा पूर्णपणे शून्य होणार आहे. म्हणजे ग्राहकाचा जो वेळ आहे तो वाचणार आहे, ऑफिसला येण्यासाठीचा खर्च पण वाचणार आहे. आणि परत परत एखादी बिलिंग कंप्लेंट तयार झाली तर ग्राहकाला ते बिल भरणं पेंडिंग राहायचं, मग ते बिल साचायचं, त्याच्यावर व्याज वाढायचं. त्यामुळे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे दूर होणार आहेत. अचूक बिल ज्याला म्हणतो आपण ते भेटणार आहे. दुसरा विषय, स्मार्ट मीटरमध्ये TOD हा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे दिवसाच्या वेगवेगळ्या जो काही सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र असे 4 भाग आहेत, त्याच्यानुसार त्याला रेट्स होणार आहेत. आणि स्मार्ट मीटर लावल्यामुळे 80 पैशाचं प्रति युनिट हा ग्राहकाचा फायदा होणार आहे. हे स्मार्ट मीटरचे अतिशय चांगले फायदे आहेत. आणि दुसरा विषय, स्मार्ट मीटर सोबतचं एक ॲप सुद्धा आहे. त्या ॲपमध्ये ग्राहकाला समजेल की 1 ते 10 तारखेमध्ये आपण किती वापरलं. म्हणजे आपल्या आवाक्याच्या बाहेर जर एखाद्या ग्राहकाची जर समजा 1000 रुपयाची कॅपॅसिटी असेल महिन्याभराची, तर त्याला लगेच समजतं की आपलं इतक्या रुपयाचं आता वापरलं गेलं, इथून पुढे मला थोडीशी बचत करावी लागेल. म्हणजे मीटर सांगतं ग्राहकाला की तुला बचत करायची बाबा, तुझं वापरलं गेलंय. म्हणजे एक प्रकारचं जसं व्हॉट्सअप, फेसबुक आपल्याला नोटिफिकेशन वगैरे येतात, त्याच प्रकारे आमचं मीटर आता एक प्रकारे संवाद साधणार आहे ग्राहकासोबत आणि आमच्या महावितरणसोबत.